रायडिंग मोड ऑन केलं. सर्व BA-TYच्या विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला औद्योगिक अर्थशास्त्रातील प्रकरण 3 मधील टॉपिक 1 पहिला टॉपिक पाहायचा आहे. औद्योगिकीकरण म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचे महत्त्व आणि सद्यस्थिती या गोष्टीचा आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्र हो, यापूर्वी आपण इंडियन इकॉनॉमीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग क्षेत्राचं महत्त्व किंवा उद्योग क्षेत्राची भूमिका आपण पाहितलेली आहे. आपण पाहितलं की देशाचा विकास या तिन्ही क्षेत्रावर अवलंबून असतो. हे क्षेत्र एकमेकांना पूरक आहेत. कोणते 3 क्षेत्र? एक प्रायमरी सेक्टर ज्याला आपण म्हणतो कृषी क्षेत्र, दुसरं उद्योग क्षेत्र आणि तिसरं सेवा क्षेत्र. या तिन्ही क्षेत्र हे एकमेकांना परस्पर पूरक आहेत आणि कुठल्या एकाचा विकास झाला तर दुसऱ्याचा विकास होतो किंवा एकाचा थांबला तर दुसऱ्याचा थांबतो असं आपल्याला म्हणता येईल. या अनुषंगाने आपण उद्योग क्षेत्राची माहिती घेतली होती, की आपण पाहतो की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताचा जलद गतीने विकास करण्याच्या अनुषंगाने आपण औद्योगिक धोरण दर पंचवार्षिक योजनेमध्ये अ, अ, नियोजित केलेलं आहे, त्यानुसार आखलेलं आहे आणि आपण पाहतो की प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये एक संतुलित विकास, सर्वसमावेशक विकास, त्यानंतर आपण पाहतो की देशातील दारिद्र्य कमी करण्याचा उद्देश आपण नियोजनामध्ये ठेवलेला आहे, गरिबी कमी करण्याचा उद्देश, रोजगार निर्मितीचा उद्देश आणि हे सगळे जर उद्देश पूर्ण करायचे असतील तर देशाचा विकास हा जलद गतीने आणि समतोल झाला पाहिजे. मग आपण पाहतो की औद्योगिक क्षेत्रामध्ये कृषी वस्तूवर प्रक्रिया केली जाते आणि त्यामुळे कृषी क्षेत्रालाही विकासाच्या संधी प्राप्त होतात आणि त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्राला लागणारा जो सेवा क्षेत्राच्या माध्यमातून इतर सोयी-सुविधा असतात, त्या औद्योगिक क्षेत्राला लागत असतात आणि त्यामुळे आपण पाहतो की अशा प्रकारची लिंक ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये असलेली आपल्याला दिसून येते आणि त्या अनुषंगाने भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या अनुषंगाने तशा प्रकारचं नियोजन करण्यात आलं. अ, पहिली पंचवार्षिक योजना ही कृषीवर आधारित होती, तर नंतरच्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण पाहितलं, की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मोठ्या उद्योगापासून या ठिकाणी शासनाने नियोजनामध्ये आणि स्थापनेमध्ये भर दिला आणि आपण पाहतो, की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे अशा सर्व प्रकारच्या उद्योगांमध्ये मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक खाजगी क्षेत्र प्लस आपण पाहतो की सरकारी क्षेत्राच्या माध्यमातून, सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून आणि संयुक्त क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक झाली. कारण औद्योगिक क्षेत्राच्या विकासाशिवाय कृषी विकास होऊ शकत नाही आणि कृषी विकास त्याचबरोबर सेवा क्षेत्राचा विकास होऊ शकत नाही, असं आपल्याला दिसून येतं. कारण हे एकमेकांना लिंक्ड असतात आणि आपण पाहतो की देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये साधारणपणे 1991 पर्यंत आपण पाहतो, की भारतीय अर्थव्यवस्था ही बंदिस्त होती आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणात आर्थिक देशाच्या आर्थिक विकासाला ह्या मर्यादा आल्या. कारण आपण पाहतो, की गुंतवणूक सरकारने भरपूर केली, परंतु त्याचे आपण पाहतो, की सरकारी उपक्रमांची कार्यक्षमता ही त्या मानाने तितकीशी अ, राहिली नसल्यामुळे त्यामुळे सरकारी उपक्रमाचा तोटा म्हणा किंवा त्यामुळे वेळेत वस्तूंचा पुरवठ्याचा अभाव म्हणा, या गोष्टींमुळे काय झालं, की भारतामध्ये मोठ्या फार प्रमाणात वस्तूच्या किमती वाढल्या आणि सरकारी क्षेत्राला मर्यादा पडल्या आणि त्यामुळे आपण पाहतो, की 1991 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा जलद गतीने विकास करण्याच्या अनुषंगाने अ, एक खाजगीकरणावर आधारित उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरणावर आधारित मुक्त व्यापाराचं धोरण आपण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. त्याचा परिणाम आपल्याला असं दिसून येतं, की भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर हा वाढलेला आहे. 1991 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था आपण पाहतो, की 3 ते 4% नेच वाढत होती. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात 3 ते 4% च वाढ होती. परंतु जागतिकीकरणाचा स्वीकार केल्याच्या नंतर यामध्ये मात्र वाढ होत गेली. साधारणपणे आपल्याला असं दिसून येतं, की अ, भारतामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा जो वृद्धी दर होता विकासाचा, तो 6व्या योजनेत 3.5% होता, 7व्या योजनेत 8.5% होता, 8व्या योजनेत 8.1% होता, तर 9व्या योजनेत 4.5% एवढा होता. तर 10व्या योजनेत तो 8.74% इतका ठरलेला आहे. म्हणजे जसजसे आपण पाहतो की अर्थव्यवस्था आपली खुली होत गेली,
त्यामुळे काय झालं, खुल्या अर्थव्यवस्थेमुळे आपल्या देशात विदेशी तंत्रज्ञान आणि भांडवल हे मोठ्या फार प्रमाणात आलं आणि त्यामुळे उद्योग निर्माण झाले, गुंतवणूक वाढली आणि गुंतवणुकीतून रोजगार वाढला. रोजगारीमुळे लोकांचं उत्पन्न वाढलं. उत्पन्न वाढल्यामुळे लोकांकडून मागणी वाढली, उपभोग वाढला लोकांचा आणि उपभोगमध्ये वाढ होणे म्हणजे देशाचा विकास होणे. अशा प्रकारे आपण पाहतो, की आजच्या घडीला आपण 2008 साधारणपणे 10व्या योजनेमध्ये अ, 8.74 टक्के इतका आपण या ठिकाणी अ, विकास दर या ठिकाणी गाठला होता. आपण पाहतो की 12 योजनेमध्येही ते टार्गेट आपण 8 ते 9% चं ठेवलेलं होतं आणि ते जवळपास साध्य केलेलं देखील आहे. तर अशा प्रकारे म्हणजे औद्योगिकीकरणावरच देशाचा विकास दर हा अवलंबून असतो आणि औद्योगिकीकरणाचा जर अभाव असेल, तर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ ही कमी होते असं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून देशाचा जलद आणि समतोल विकास जर करायचा असेल किंवा नैसर्गिक साधनांचा पर्याप्त वापर करायचा असेल, लोकांना रोजगार निर्माण करायचा असेल, दारिद्र्य कमी करायचं असेल, बेकारी कमी करायची असेल, आर्थिक विषमता कमी करायची असेल, ग्रामीण आणि शहरी भागातील अंतर कमी करायचं असेल, तर देशामध्ये सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे उद्योगांची संख्या मोठ्या फार प्रमाणात असणं गरजेचं आहे. स्थापन होणे हे उद्योग गरजेचं आहे. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचं आहे. कारण आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण पाहतो, की उत्पादन खर्च हा कमी होतो आणि उत्पादन खर्च कमी म्हणून किंमत कमी म्हणून मागणी जास्त आणि किंमत कमी असेल तर निर्यात वाढते आणि म्हणून आपण पाहतो की किमतीचा आणि विक्रीचा खूप जवळचा संबंध आहे. किंमत कमी तर विक्री जास्त, किंमत जास्त तर विक्री कमी आणि किंमत कमी तेव्हाच होऊ शकते, की जेव्हा आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये आपण आधुनिक यंत्रतंत्राचा या ठिकाणी वापर करू, चांगले व्यवस्थापन करू, श्रम विभागणीचा वापर करू, विशेषीकरण त्यामध्ये झालं पाहिजे आणि त्यामुळे आपण पाहतो, की वस्तूच्या निर्मितीचा वेग वाढून कमी वेळामध्ये जास्त वस्तू निर्माण होतात आणि त्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो आणि उत्पादन खर्च कमी म्हणजेच आपण पाहतो, की वस्तूची किंमत कमी आणि किंमत कमी म्हणून या ठिकाणी मागणी जास्त म्हणून नफा जास्त म्हणून गुंतवणूक जास्त. अशा प्रकारचं हे चक्र अर्थव्यवस्थेमध्ये सगळं उपभोग आणि उत्पन्नाच्या संदर्भात असलेलं आपण पाहिलं, की उपभोग आणि उत्पन्न किंवा खर्च आणि उत्पन्नाचा हा प्रभाव हा जेवढा वेगाने असेल, तेवढी अर्थव्यवस्था ही विकसित होते असं आपल्याला दिसून येतं, की साधारणपणे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 2000 17-18 मध्ये आपल्याला 18-19 मध्ये या ठिकाणची स्थिती आकडेवारी आहे, की कृषी क्षेत्राचा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा 14.37% आणि यामध्ये जो लोकांना रोजगार मिळतो, तो 46.1% रोजगार मिळतो. उद्योग क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्राचा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा 31.30% आहे. तर यामध्ये अ, 21.8% लोकांना रोजगार निर्मिती होते. त्याचबरोबर सेवा क्षेत्राचा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा 54.33% आहे. तर सेवा क्षेत्रामध्ये 32% लोकांना रोजगार प्राप्त होतो. म्हणजे हे तिन्ही क्षेत्र रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने, देशातील मागणी आणि पुरवठा वाढण्याच्या अनुषंगाने, लोकांचे उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने किंवा देशाचा विकास दर वाढण्याच्या अनुषंगाने तिन्ही क्षेत्राची भूमिका महत्त्वाची ठरते आणि त्यामध्ये विशेष अशी उद्योग क्षेत्राची, की ज्यामध्ये आपण पाहिलं, की उद्योग क्षेत्राचा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा हा 31.30% आहे. तर या उद्योग क्षेत्रामध्ये 21.8% लोकांना रोजगार प्राप्ती झालेली आहे प्रत्यक्षरित्या. अप्रत्यक्षरित्या त्याचा खूप मोठा फायदा होतो. आपण पाहतो, की एखाद्या तालुक्यामध्ये किंवा एखाद्या गावामध्ये एखादा छोटासा जरी उद्योग व्यवसाय या ठिकाणी निर्माण केला, तर किमान आपण पाहतो, की त्यातून निर्माण होणारा जे इतर पोषक वातावरण असतं, ते वातावरण आपण पाहतो, की विकासाला प्रेरित करणारं असतं आणि म्हणून गुंतवणूक ही खूप महत्त्वाची आहे. म्हणून देशाचा विकास हा औद्योगिकीकरणावर अवलंबून असतो. म्हणून औद्योगिकीकरण झालं पाहिजे, यासाठी सरकारी पातळीवर आपण पाहतो, की वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून किंवा देशाच्या नियोजनामध्ये किंवा तशा प्रकारच्या शासनाच्या धोरणामध्ये याला महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं आहे. परंतु आजही आपण पाहतो, की यामध्ये आपण तितकेसे पुढे नाहीत. कीकरणाचा आपल्या देशामध्ये अभाव आहे. नाहीतर आपण पाहतो, की शहरी आणि ग्रामीण हे अंतर निर्माण झालंच नसतं. खेड्यातील लोकांना शहराकडे
यायला या ठिकाणी आपण पाहतो औद्योगिकरणाचा अभाव असल्यामुळेच स्थलांतरण वाढतं आहे. ग्रामीण भागात बेकारी, दारिद्र्य, आर्थिक विषमता खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून आपण पाहतो की औद्योगिकरणाच्या अभावामुळे भारतात अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण झालेल्या आहेत. या समस्या जर आपल्याला दूर करायच्या असतील, तर देशाच्या औद्योगिकरणाचा वेग हा वाढला पाहिजे. त्यावरच देशाचा विकास हा अवलंबून असतो आणि म्हणून औद्योगिकरण म्हणजे कशाला म्हणता येईल मग आपल्याला, की देशामध्ये जे उत्पादन होत असतं, त्या उत्पादनामध्ये आपण पाहतो, की नवीन आधुनिक यंत्रतंत्राचा या ठिकाणी वापर झाला पाहिजे. पारंपरिकरित्या जर आपण उत्पादन किंवा जुनीच यंत्र या ठिकाणी वापरत असू, तर त्या यंत्राच्या सहाय्याने आपल्याला निर्माण करण्यामध्ये मर्यादा येतील आणि आपण पाहतो, की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जर केला तर देशाचा विकास जलद गतीने होतो. आपण पाहतो, की जागतिक संदर्भ घेताना या ठिकाणी मग अमेरिका असेल, रशिया असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, जपान असेल, ह्या सर्व राष्ट्रांनी औद्योगिकरणाच्या माध्यमातून देशाचा विकास केलेला आहे. या ठिकाणी औद्योगिकरणाच्या काही व्याख्या आपणास पाहावयास मिळतात. यामध्ये पहिली व्याख्या आहे, की औद्योगिकरण म्हणजे यांत्रिकीकरण. पहा, औद्योगिकरण म्हणजे यांत्रिकीकरण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे. यंत्राच्या मदतीने कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करण्याच्या पद्धतीला औद्योगिकरण म्हटले जाते. वस्तूचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या प्रक्रियेलाही औद्योगिकरण म्हटले जाते. काहींनी तर असे म्हटले आहे, की यांत्रिकीकरण, स्थानिकीकरण, नूतनीकरण, विपणनकरण, विशेषीकरण इत्यादी मूलभूत बाबींचा समावेश औद्योगिकरणामध्ये होतो. प्रोफेसर ए.एच. हॅन्सनच्या मते उत्पादनाच्या प्रत्येक मात्रेवर अधिक भांडवलाचा उपयोग करणे व त्या प्रक्रियेमुळे प्रत्येक कामगाराच्या कार्यक्षमतेत वाढ होणे याला त्यांनी औद्योगिकरण असं म्हटलेलं आहे. एल्गिन स्टॅले यांच्या मते औद्योगिकरण व महत्तम उत्पादन क्षमता यांचा परस्पर संबंध आहे. हे दोन्ही घटक एकमेकात इतके मिसळून गेले आहेत, की त्यांना बाजूला करता येत नाही. औद्योगिकरण कारण आणि महत्तम उत्पादन क्षमता हा परिणाम आहे, असे म्हणावं लागेल, की त्यामुळे आपण पाहतो, की औद्योगिकीकरणामुळे महत्तम उत्पादन क्षमतेचा जन्म होतो आणि महत्तम उत्पादन क्षमतेमुळे औद्योगिकीकरण होत असते, असं आपल्याला म्हणता येईल. गेल्या 50 वर्षामध्ये भारतात औद्योगिकीकरणाला वेग आला. विशिष्ट प्रकारच्या उत्पादनामध्ये नाविन्यपूर्ण व क्रांतिकारक बदल दिसून येत आहेत. वाहतूक, दळणवळण क्षेत्र, विद्युत शक्ती, रेल्वे, शेती अवजारे, अणुशक्ती, उपग्रहाची बांधणी, लष्करी हत्यारे या वस्तूंचे उत्पादन तसेच उपभोगांच्या वस्तूंची निर्मिती करण्यासाठी आवश्यक यंत्रोत्पादन अशा विविध उद्योगांची प्रगती आपल्या देशामध्ये झालेली आढळून येते. औद्योगिकीकरणाला पूरक असे व्यावसायिक संघटन, प्रबंधन, व्यवस्थापन शास्त्रातील बदल, औद्योगिक वीज पुरवठा करणाऱ्या संस्थांची निर्मिती इत्यादी घटक उपयुक्त ठरलेले आहे. औद्योगिकरण हे केवळ उद्योगाच्या विकासापुरते मर्यादित न राहता त्याचा आर्थिक विकासावर डायरेक्ट परिणाम होत असतो. सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया देखील वेग घेते आणि त्यामुळे देशाचा विकास करण्यासाठी उद्योगाच्या सर्व घटकांचा अधिकतम समुच्चय उपयोग करून उद्योगांची वाढ करण्याच्या प्रक्रियेला औद्योगिकीकरण असे म्हणता येईल. औद्योगिकीकरणाचे या ठिकाणी आपण आता महत्त्व पाहूया. या ठिकाणी काही अर्थशास्त्रज्ञांनी औद्योगिकरणाच्या महत्त्वाच्या बाबतीत आपले मत नोंदवलेले आहे. त्यामध्ये मिरडाल यांच्या मते औद्योगिकरणामुळे कामगारांच्या वेतनात वृद्धी होते व रोजगाराचे प्रमाणही वाढते व त्याच वेळी कृषी क्षेत्रातही रोजगाराचे प्रमाण घटते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. औद्योगिक क्षेत्र जसजसे विकसित होत जाते, तसतसे कृषी क्षेत्रात राबणाऱ्या लोकांचे प्रमाण घटत जाते. औद्योगिक कामगारांची उत्पादन क्षमता कृषी क्षेत्रातील मजुरांपेक्षा अधिक वाढलेली असते आणि परिणामतः उद्योग क्षेत्रातील कामगारांचे उत्पन्न देखील कृषी क्षेत्रातील लोकांपेक्षा अधिक असते, असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे देशाचं औद्योगिकीकरण होणं महत्त्वाचं आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात जलद औद्योगिकरणाशिवाय पर्याय दिसत नाही. भारतामध्ये शेती क्षेत्रावर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचं प्रमाण आजही 46.1% म्हणजे
म्हणजे 46.1% असले तरी आणि अप्रत्यक्ष आपण पाहतो आणखी यामध्ये 10-20% वाढ होते. साधारणपणे 65% जनता प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे आणि कृषी क्षेत्रात छुपी बेकारी आहे. ही बेकारी कमी करण्यासाठी आपण पाहतो, की उद्योग क्षेत्राचा विकास होणं गरजेचं आहे. त्याशिवाय श्रमिकांची उत्पादकता वाढणार नाही आणि श्रमिकांची उत्पादकता वाढली तर आपण पाहतो, की देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढतं. या अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत, की औद्योगिकरणामुळे शेती विकासाला चालना मिळते. हे एक महत्त्व आपल्याला औद्योगिकरणाचं दिसून येतं, की आपण पाहतो, की शेतमालावर प्रक्रिया करण्याचं काम आपण पाहतो, की उद्योगामध्ये केलं जातं आणि त्यामुळे शेतमालाला चांगली किंमत मिळते, शेतमालाला मागणी येते आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होते किंवा शेतकऱ्यांचा उत्साह वाढतो किंवा कृषी क्षेत्राचा विकास हा उद्योग क्षेत्रावर अवलंबून असतो, असं आपल्याला म्हणता येईल. कारण आपण पाहतो, की कृषी क्षेत्रामध्ये निर्माण होणारा जो माल असतो, तो नाशवंत प्रकारचा असतो आणि त्यावर जर प्रक्रिया केली, तर आपण पाहतो की त्याची एक तर किंमतही चांगली मिळते आणि त्यामुळे उपभोग्य वस्तू या ठिकाणी दर्जेदार उपभोग वस्तू तयार होतात आणि त्यामुळे आपण पाहतो की उद्योग क्षेत्रामुळे कृषी विकासाला चालना मिळते आणि म्हणून भारतातील कृषी विकास करायचा असेल, तर देशामध्ये औद्योगिकीकरण झालं पाहिजे. त्याचा वेग हा मोठ्या फार प्रमाणात असला पाहिजे, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर दुसरं महत्त्व आहे, की राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या औद्योगिकरणावर बरंच डिपेंड असतं. आपण पाहिलेलं आहे, की देशाच्या उद्योग क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा 31.30% आहे. यामध्ये आणखी वाढ करायची असेल, तर औद्योगिकरणाचा वेग हा आणखी वाढला पाहिजे. देशात उद्योग आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने निर्माण झाले पाहिजेत आणि यांत्रिकीकरणाचा वापर उद्योगामध्ये करणे म्हणजेच आपण त्याला औद्योगिकीकरण असं म्हटलेलं आहे. म्हणून आधुनिक यंत्राचा वापर जर उद्योग क्षेत्रात झाला, तर त्यातून उत्पादन निर्मिती वाढेल आणि त्याचा वेग वाढेल. त्यामुळे उत्पादन खर्च कमी येईल. उत्पादन खर्च कमी म्हणून किंमत कमी, किंमत कमी म्हणून विक्री जास्त म्हणून नफा जास्त, नफा जास्त म्हणून राष्ट्राचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त. तर अशा प्रकारे आपण पाहतो, की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर अ, औद्योगिकरणामुळेच पडू शकते. कारण औद्योगिकरणामुळे इतर दोन्ही क्षेत्राच्या विकासाला पूरक स्थिती निर्माण होत असते. त्यानंतर औद्योगिकरणामुळे देशातील बेकारी कमी करता येते किंवा बेकारीचं निर्मूलन करता येतं. कारण आपण पाहिलं की अ, ग्रामीण भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांमध्ये शेतीवर आधारित लोकसंख्या जास्त आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या संधी जर निर्माण करायच्या असतील, तर देशात औद्योगिकरण निर्माण होणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की शेतीवर अतिरिक्त लोकसंख्येचा ताण होतो आहे आणि शेतीमधील छुप्या बेकारीमुळे श्रमिकांची अ, सीमांत उत्पादकता आपण पाहतो की ती शून्य असते आणि त्या अशा स्थितीमध्ये देशात जर या श्रमिकांची उत्पादकता वाढवायची असेल, तर यांचं शिफ्टिंग उद्योग क्षेत्राकडे करून उद्योग संख्या वाढवली, तर त्यामध्ये मोठ्या फार प्रमाणात रोजगार निर्माण होईल आणि त्या रोजगारामुळे त्यांची उत्पादकता त्या ठिकाणी वाढते कृषी क्षेत्रापेक्षा. त्यांना मिळणारं वेतन तिथं जास्त मिळतं आणि जास्त म्हणजेच उत्पन्न जास्त आणि उत्पन्न जास्त म्हणजे आपण पाहतो की उपभोग जास्त म्हणजे मागणी जास्त आणि मागणीतून विकास घडून येतो. म्हणजे लोकांच्या गरजा, भौतिक गरजा जर पूर्ण झाल्या, तर आपण पाहतो की विकास घडून येतो आणि त्यातून आपण पाहतो की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते आणि राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ हे आपण पाहतो की देशामध्ये गुंतवणूक निर्माण करते, निर्माण करते आणि त्यामुळे औद्योगिकरणामुळे देशातील बेकारी कमी व्हायला मदत होते, असं आपल्याला म्हणता येईल. कारण उद्योग क्षेत्रामुळे छोटे-मोठे वाहतूक, दळणवळण हे क्षेत्र विस्तारते, सेवा क्षेत्र विस्तारते आणि उद्योग क्षेत्र हे विस्तारते आणि मोठ्या फार प्रमाणात रोजगार निर्मितीला त्या ठिकाणी संधी किंवा वाव असतो आणि म्हणून देशातील बेकारी कमी करायची असेल, तर औद्योगिकरण या ठिकाणी अ, वेग वाढला पाहिजे किंवा त्याचा आधार घेतला पाहिजे, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर उत्पादकता आपण पाहतो की औद्योगिकरणामुळे उत्पादकता वाढते. कारण आपण पाहतो की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगामध्ये जर वस्तू तयार केल्या, तर एक तर वस्तूची गुणवत्ता वाढते आणि त्यामुळे आपण पाहतो की कृषी उद्योगामध्ये किंवा कृषीसाठी जो आदानांचा पुरवठा होतो,
तो जर चांगला आपल्या देशामध्ये झाला, तर त्यामुळे कृषीचं उत्पादन वाढेल आणि त्याचबरोबर उद्योग क्षेत्रामध्येही आधुनिकीकरणाचा वापर केला, आधुनिक तंत्रज्ञान वापर केला, तर त्यामुळे उद्योग क्षेत्राचीही उत्पादकता वाढेल. नाहीतर आपण पाहतो, की जुनेच यंत्रसामुग्री वाढली, तर त्यातून उत्पादकता कमी होते. उत्पादकता कमी म्हणून उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन खर्च जास्त म्हणून किंमत जास्त, किंमत जास्त म्हणून मागणी कमी आणि मागणी कमी म्हणून तोटा आणि म्हणून बरेच उद्योग बंद पडतात. साधारण आपण पाहतो परंपरागत यंत्रपद्धती असल्यामुळे. म्हणून उद्योग जर विकसित करायचा असेल, उद्योग क्षेत्र जर विकसित करायचं असेल, तर त्यांची उत्पादकता ही वाढली पाहिजे आणि उत्पादकता ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असते. आपण पाहतो की मग उद्योग क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कृषीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सेवा क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जर केला, तर आपण पाहतो की तिन्ही क्षेत्राची उत्पादकता या ठिकाणी वाढून देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडून येते, असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर आपण पाहतो की आधुनिक यंत्रसामग्री, उत्तम संघटन, व्यवस्थापन, सुयोग्य तंत्रज्ञान याचा वापर उद्योगात होत असल्याने उद्योगाच्या क्षेत्रातील उत्पादकता शेती क्षेत्रासाठी अधिक असते. त्यामुळे औद्योगिकीकरणामुळे शेती क्षेत्रातील अतिरिक्त मानवी श्रम उद्योगाच्या क्षेत्रात सामावून घेतले जातात. शिवाय शेतीला लागणारी अवजारे, कीटकनाशके, खते, बी-बियाणे याचे उत्पादन मोठ्या फार प्रमाणात होते आणि पर्यायाने शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होते. औद्योगिकीकरणामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होते, असा निष्कर्ष आपल्याला त्यामुळे काढता येऊ शकतो. त्यानंतर औद्योगिकीकरणाच्या महत्त्वाचा पुढचा मुद्दा आपल्याला पाहता येईल, की नैसर्गिक साधनसंपत्तीचा पर्याप्त वापर या ठिकाणी होत असतो. आपण पाहतो, की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर नैसर्गिक साधनांचा पर्याप्त वापर करता येतो आणि पारंपरिक पद्धतीने आपण प्रक्रिया केली तर नैसर्गिक साधनांचा अपव्यय होतो आणि म्हणून नैसर्गिक साधनांचा पर्याप्त वापर करायचा असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्य घेतलं पाहिजे आणि त्यामुळे आपण पाहतो की जास्तीत जास्त त्यामुळे उत्पादन निर्माण होतं आणि नैसर्गिक साधनांचाही पर्याप्त वापर केल्यामुळे तेही जास्त काळ आपल्याकडे त्याचा साठा उपलब्ध होतो. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आता आलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की पर्यावरणाचाही ऱ्हास त्या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा चांगला उपयोग करायचा असेल, पर्याप्त उपयोग करायचा असेल, तर नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञान याचा आधार घेतला पाहिजे आणि त्यामुळे आर्थिक विकासाला गती या ठिकाणी प्राप्त होते. जसं की आपण एक उदाहरण घेतो की शेती क्षेत्राला पारंपरिक पद्धतीने जर आपण पाणी दिलं तर पाण्याचा अपव्यय जास्त होतो. जसं की आपण पाहतो की परंपरागत पद्धतीने पाणी दिलं तर 1 एकर जी जमीन भिजते ती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तिथे 5 एकर जमीन भिजते. म्हणजे एवढ्या फार प्रमाणात या ठिकाणी तंत्रज्ञानाचा फरक पडतो आणि म्हणून तंत्रज्ञानामुळेच देशाची उत्पादकता वाढते, देशात रोजगार निर्माण होतो, देशातील बेकारी कमी होते, देशातील आर्थिक विषमता कमी होते आणि म्हणून देशाचं औद्योगिकीकरण हे झालं पाहिजे, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचं महत्त्व सांगता येईल, की संतुलित आर्थिक विकास. देशाचा जर संतुलित आर्थिक विकास करायचा असेल, तर आपण पाहतो की औद्योगिकीकरण झालं पाहिजे. औद्योगिकीकरणाचा वेग वाढला पाहिजे. त्यामध्ये विकेंद्रीकरण आपण पाहतो. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाच्या सहाय्याने उद्योगाचं विकेंद्रीकरण होत असतं आणि त्यामुळे शहरी आणि ग्रामीण हा भेद या ठिकाणी कमी करता येऊ शकतो. परंतु त्यासाठी गरज आहे औद्योगिकीकरणाची साथ घेणं. त्यामुळे आपण पाहतो की औद्योगिकीकरणामुळे सामाजिक, आर्थिक सांस्कृतिक परिवर्तन या ठिकाणी देशामध्ये घडून येतं आणि हे परिवर्तन घडून येणे म्हणजेच आपण आर्थिक विकास असं म्हणतो आणि म्हणून देशाचे औद्योगिक धोरण हे लघु आणि कुटीर उद्योगांना प्राधान्य व उत्तेजन, ग्रामीण भागात शेतीवर आधारित उद्योगांना चालना या बाबींचा अग्रक्रमाने विचार करावा लागतो आणि विविध प्रकारच्या वस्तू निर्मितीसाठी सरकारी क्षेत्र, खाजगी क्षेत्र, सहकारी क्षेत्र यांच्यात योग्य समन्वय साधून उद्योगाचे परस्पर व विकेंद्रीकरण हे उद्दिष्ट समोर ठेवून औद्योगिकीकरण केल्यास देशाचा संतुलित विकास होऊ शकतो, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर विदेशी व्यापार आपण पाहतो, की या ठिकाणी विदेशी व्यापार हा औद्योगिकीकरणावरच अवलंबून असतो. आपण पाहतो, की विदेशात वस्तू तेव्हाच विकल्या जाते, जेव्हा तिची किंमत कमी असते आणि किंमत कमी तेव्हाच ठेवता येते, की जेव्हा उत्पादन साधनांमध्ये किंवा उद्योगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण वापर करू. पारंपरिक तंत्रज्ञान आपण उपयोगात आणलं तर उत्पादन खर्च वाढतो आणि त्यामुळे किंमत वाढते. त्यामुळे निर्यात कमी होते. आज आपण पाहतो की भारतात निर्माण होणाऱ्या वस्तू अ, आ
तो काही प्रमाणात काही ज्या विकसित राष्ट्रांशी तुलना केली तर त्याचा उत्पादन खर्च जास्त आहे आणि म्हणून आपल्या वस्तूला जागतिक बाजारपेठेमध्ये मागणी येत नाही. आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच अर्थशास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे की देशाचा जर आर्थिक विकास करायचा असेल तर निर्यात वाढली पाहिजे, बाजारपेठेचा विस्तार झाला पाहिजे आणि बाजारपेठेचा विस्तार करायचा असेल तर उद्योग क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, श्रम विभागणीचा वापर करून, विशेषीकरणाचा वापर करून आपण पाहतो की या ठिकाणी देशाची उत्पादकता वाढवून या ठिकाणी कमी किंमत या ठिकाणी आकारून निर्यात वाढवू शकतो. म्हणजे वस्तूची किंमत, उत्पादन खर्च जर कमी आणायचा असेल, तर आपल्याला आधुनिकीकरणाशिवाय पर्याय नाही, यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही. आपण पाहतो की औद्योगिकीकरणाशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. विदेशी व्यापार अनुकूल करायचा असेल, तर यांत्रिकीकरण होणं गरजेचं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचं आहे. कारण जागतिक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण पाहतो की अमेरिका, जपान, जर्मनी, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, रशिया असेल, चीन असेल, या राष्ट्रांनी विदेशी व्यापाराच्या मदतीने आपल्या देशाचा विकास घडवून आणलेला आहे. आणि आपण पाहतो की जागतिक मार्केटमध्ये जी वस्तू स्वस्त आहे तिला डिमांड येते आणि म्हणून वस्तू जर स्वस्त आणि गुणवत्तायुक्त तयार करायची असेल, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून अ, विदेशी व्यापार जर अनुकूल करायचा असेल, तर आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा या ठिकाणी वापर करावा लागेल आणि त्याच्या वापरातूनच आपला विदेशी व्यापार हा अनुकूल होऊ शकतो, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर सामाजिक परिवर्तनासाठी औद्योगिकीकरण होणं गरजेचं असतं. आपण पाहतो की सामाजिक भेद जर असेल, सामाजिक परिस्थिती ही जर मागासलेली असेल, तर देशाच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात आणि म्हणून देशातील जनता जर वैचारिक दृष्टिकोन त्यांचा प्रगल्भ असेल, आधुनिक विज्ञान दृष्टिकोन जर लोकांच्या जनतेमध्ये असेल, तर आपण पाहतो की देशाचा विकास झपाट्याने होतो. नाहीतर देशातील जनता ही रूढी परंपरा प्रिय असेल, तर देशाच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात आणि म्हणून औद्योगिकीकरणाचा आधार जर घेतला, तर देशातील जनतेला रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि त्यामुळे लोकांचा दृष्टिकोन बदलेल, सामाजिक दृष्टिकोन बदलेल, वैचारिक पातळी वाढेल आणि त्यामुळे विज्ञान दृष्टिकोन तयार होऊन तशा प्रकारचे श्रमाचा पुरवठा देशामध्ये वाढू शकतो. गुणवत्तायुक्त श्रम या ठिकाणी देशामध्ये निर्माण होऊ शकतात आणि म्हणून औद्योगिकीकरणाचा उपयोग हा सामाजिक परिवर्तनासाठी होत असतो, असं आपल्याला म्हणता येईल. औद्योगिकीकरणामुळे केवळ आर्थिक विकास होतो असे नाही, तर उलट औद्योगिकीकरण हे सर्वस्पर्शी असते. मुंबईचे औद्योगिकीकरण झाले, त्यामुळे मुंबईकरांचे केवळ आर्थिक उत्पन्न वाढले असे म्हणणे संयुक्त ठरणार नाही. त्यामुळे तेथील समाज जीवनही ढवळून निघालेले आहे. समाज जीवनामध्ये नव्या कल्पना आल्या, शास्त्रीय दृष्टिकोन लोकांमध्ये आले, शैक्षणिक प्रगती झाली लोकांची, सांस्कृतिक प्रगती झाली, उद्योजकता वाढली, साहसी वृत्ती वाढली, स्पर्धात्मक शक्ती त्यांच्यात वाढली. त्यामुळे अ, परंपरागत वृत्ती, अंधश्रद्धा, रूढी या कालबाह्य झालेल्या बाबींना औद्योगिकीकरणामुळे फाटा मिळतो आणि म्हणून औद्योगिकीकरणामुळे कामगारांची भौगोलिक व व्यावसायिक गतिशीलता वाढते. भिन्न जाती धर्माची माणसे एकत्रित येत असल्यामुळे सामंजस्य वाढते आणि एक दर्जेदार जीवनमान अनुभवास येते, असं आपल्याला म्हणता येईल, की एवढी महत्त्वाची भूमिका औद्योगिकीकरणाची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून एखाद्या देशाचा विकास करायचा असेल, तर त्या देशामध्ये त्या औद्योगिकीकरणाचा वेग हा वाढला पाहिजे, असं आपल्याला म्हणता येईल. तर ही काही महत्त्वाची मुद्दे औद्योगिकीकरणाच्या महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येतात. तर थोडक्यात देशाचा विकास करायचा असेल, तर देशांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उत्पादन प्रक्रियेत करणे म्हणजेच औद्योगिकीकरण असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे अ, या ठिकाणी उत्पादकतेत वाढ करणे म्हणजे औद्योगिकीकरण, कामगारांच्या उत्पादकतेत वाढ करणे म्हणजे औद्योगिकीकरण, उद्योग प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा, यांत्रिकीकरणाचा वापर करणे किंवा नवनवीन शोध लावणे, त्याचबरोबर विशेषीकरण करणे, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश औद्योगिकीकरणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. थोडक्यात औद्योगिकीकरण हे राष्ट्राच्या विकासाला खूप उपयुक्त असते. औद्योगिकीकरणाशिवाय विकास शक्य नसतो. म्हणून जगातील प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्राचा औद्योगिकीकरण कसं आपल्या राष्ट्रांमध्ये औद्योगिकीकरण कसं वाढवता येईल या अनुषंगाने नियोजन आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत असतात आणि
तेच प्रयत्न देशातील दारिद्र्य कमी करतात, बेकारी कमी करतात, आर्थिक क्षमता कमी करतात, सामाजिक परिवर्तने घडवून आणतात, आर्थिक परिवर्तने घडवून आणतात, सांस्कृतिक परिवर्तने घडवून आणतात आणि ही परिवर्तने घडून येणे म्हणजेच विकास असं आपण म्हणतो आणि शेवटी विकास हा औद्योगिकरणावरच अवलंबून असतो. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.